नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. 29 आमदार असल्याशिवाय विरोधी पक्षनेता होता येत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय. केंद्रामध्ये 54 आकडा असल्याशिवाय विरोधी पक्षनेतापद मिळालं का असा सवालही अजित पवारांनी केलाय. आम्ही विरोधकांचा सन्मान करण्याची पद्धत चालू ठेवू असंही अजितदादा म्हणाले. पक्षनेता मिळेल की नाही अशी परिस्थिती एका बाजूला. अरे बाबा, 29 असल्याशिवाय विरोधी पक्षनेता मिळू शकत नाही. देखील आता पुढच्या नियुक्त्या आमचं मन आता फार फुटायला लागते. मोठं मन तुम्ही इतकं सोयीचं विचारता. ज्यावेळेस असं काही असतं की केंद्रामध्ये एक 54च्या पुढं आकडा गेल्याशिवाय विरोधी पक्ष नेते मिळालं का? नाही मिळालं. मग इथं कशी अपेक्षा धरता तुम्ही? आता तर आम्हाला एवढं बहुमत आहे की समोर म्हणजे त्यांना आज विरोधी पक्ष नेता करण्या इतपत पण जागा कुठल्याच पक्षाला त्यांच्या मिळालेल्या नाहीत. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. तरी आम्ही म्हणजे एकनाथराव असतील, मी असतील, देवेंद्र असतील, आमचे सगळे महायुती असेल, आम्ही त्यांना विरोधकांचा मान सन्मान ठेवण्याची जी परंपरा आहे, जी पद्धत आहे, ती पद्धत त्या ठिकाणी आम्ही चालू ठेवू.